नमस्कार. आज आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काय माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच समजते. असं नाही की तुम्ही डायरेक्ट स्किप करून डायरेक्ट व्हिडिओ बघत असाल किंवा डायरेक्ट तुम्ही क्रॉस करून जर व्हिडिओ बघत असाल तर पूर्ण माहिती मिळते मित्रांनो. तर आपल्याला एकीकडनं सर्व व्हिडिओ बघायचं. व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपल्याला ते सर्व काही माहिती आहे ती माहिती समजत असते. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. अंगणवाडी सेविका मदतनीस पद भरतीसाठी कोणत्या पद्धतीने गुण दिले जात होते? 12वी पास असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, MSIT कॅटेगरी आणि अनुभव. आता नवीन बदल करण्यात आला आहे. मागचा आपण जो व्हिडिओ पाहिला होता तो जुन्या पॅटर्ननुसार गुण दिले जात होते सेविका आणि मदतनीस पद भरतीसाठी. आता आपण या JR मध्ये कोणत्या पदवीला किती गुण दिले जाणार आहेत, अनुभवाला किती दिले जाणार आहेत हे सविस्तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. 2026मध्ये मार्च एंडिंगला भरती येणार आहेत. तर आपल्याला आपल्या घरी बसून आपण आपलं रिझल्ट लावू शकतो की आपला नंबर त्या ठिकाणी आपलं सिलेक्शन होणार आहे किंवा नाही ते आपण आपल्या घरी बसून कॅल्क्युलेशन करू शकतो. तर बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत JR आहेत. सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं आहे. प्रस्तावना पाहिल्यानंतर शासन निर्णय काय आहेत आणि तक्तासहित बघायचं आपल्याला. त्या तक्त्यामध्ये 12वी पास असेल तर किती गुण दिले जातात आणि किती टक्क्यावरून किती गुण दिले जातात. पदवीधर असेल तर किती गुण दिले जाते. BEd झालं असेल तर किती गुण दिले जाते. MSIT झालं असेल तर किती गुण दिले जाते हे सविस्तर आपल्याला 2026च्या पॅटर्नमध्ये बघायचं आहे. प्रस्तावना बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्या नियुक्ती संदर्भातील अटी शर्ती संदर्भात दिन क्रमांक 1 येथील दिनांक 2/2/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आल्या आहेत. तर नंतर सदर शासन निर्णयामधील अटी शर्तीमध्ये संदर्भ दिन क्रमांक 2 येथे नमूद केलेल्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आल्या आहे. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांनी सरळ सेवेने नियुक्ती करण्यासाठी संदर्भ दिन शासन निर्णय दिनांक 2/2/2023 मधील परिशिष्ट अनुसार गुणांकन करून कारवाई करण्यात येत होती. त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर बघा, 2/2/2023 मधील परिशिष्ट अनुसार गुणांकन करून कारवाई करण्यात येत होती. आता 2026मध्ये जे पॅटर्न चेंज करण्यात आले आणि जे पदवीधर असेल किंवा पोस्ट PG असेल किंवा MSIT असेल तर किती गुण दिले जातील आणि अनुभव, कॅटेगरी, विधवा हे सर्व आपल्याला त्या टेबलमध्ये बघायचं आहे. टेबल पाहण्याआधी आपण शासन निर्णय बघून घेऊ. अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांची गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक 1 येथील दिनांक 2/2/2023 शासन निर्णयासोबत परिशिष्ट मध्ये सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर बघा, परिशिष्ट मध्ये सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार सदर शासन निर्णयासोबत परिशिष्ट नुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे. दुसरं, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची नियुक्ती संदर्भातील सदर शासन निर्णयान्वये करण्यात आलेल्या सुधारणा व्यतिरिक्त उर्वरित अटी शर्ती या संदर्भातील क्रमांक 1 येथील दिनांक 2/2/2023 व त्यानुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहतील. तर बघा, जे जुनं पॅटर्न आहे ते अपडेट करण्यात आलं आहे. त्या पॅटर्नमध्ये आपल्याला जुन्या पॅटर्नमध्ये PGला आणि ग्रॅज्युएशनला कमी मार्क देण्यात येत होते. आता नवीन अपडेट आलं आहे. तर त्या ठिकाणी रिझर्वेशनला किती आहे, अनुभवला किती आहे, विधवाला किती आहे आणि हे सर्व आपल्याला आता बदल दिसणार आहेत. तिसरं, अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचे सरळ सेवेने पदभरती संदर्भात दिन क्रमांक 3 येथील शासन पत्र दिनांक 9/9/2024 नवे दिलेल्या स्थगिती आदेश रद्द करण्यात येत आहेत. त्यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पद भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पामधील ज्या प्रकल्पामध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच निष्कर्षानुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत
त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेले गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे. अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगिती ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात यावी. तर बघा, जे आपण 2024मध्ये 23मध्ये जे स्थगिती लावलेली होती न्यायालयाने, ते आपल्याला पुन्हा भरती होणार आहेत आणि ज्यांचं पेंडिंगला होतं त्यांनी भरती केली जाणार आहेत आणि ज्यांचं पेंडिंगला न होतं त्यांनी डायरेक्ट जाहिरात रद्द करण्याचं आदेश दिलं होतं. नंतर पुन्हा भरती करण्यास सुरुवात करावी या पॅटर्ननुसार असं या ठिकाणी जी-आरमध्ये म्हटलं आहे. आता बघा, हा पॅटर्न महत्त्वाचा आहे. बघा, सर्वात जास्त हा पॅटर्न आपण आपल्या घरी बसून आपण आपलं कॅल्क्युलेशन करू शकतो. तर हा महत्त्वाचा आहे बघा. महिला बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक 2022 दिनांक 30 जानेवारी 2025 सोबतचे 65 आहे. आता इथे बदल काय करण्यात आले, तर आपण आधी जे आपण पाहिलं होतं पूर्वीचं गुण देण्याचा जो टेबल होता तो वेगळा होता. एकूण गुण अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस किमान अर्हता 12वी उत्तीर्ण शैक्षणिक अर्हता आणि द्यायचे गुण. तर बघा, पूर्वीचं 7वी 10वी असं त्या ठिकाणी पासआउट असले तरी पात्र असतात. पण आता नवीन या पॅटर्ननुसार 12वी पास असेल तरच तुम्ही अंगणवाडी मदतनीस आणि सेविका या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकतात, पात्रता असेल. शैक्षणिक अर्हता बघा, आता या ठिकाणी हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर बघा, 80 गुणापर्यंत आहे. तर आपल्याला 12वीमध्ये टक्केवारी किती असेल, टक्केवारी बघायचं आपल्याला. टक्केवारी जर आपल्याला 80पेक्षा जास्त असेल तर आपल्याला 60 गुण दिले जातील आणि 70 ते 80% असेल आपल्याला तर 55 गुण दिले जातील आणि 60 ते 70% असेल तर 50 गुण दिले जातील आणि 50 ते 60% असेल तर 45 गुण दिले जातील आणि 50 ते 40% असेल तर 40 गुण दिले जातील. म्हणजे हे आपल्याला 12 क्लासचं 12वी पास आउटचं आपल्याला असं या पद्धतीने पर्सेंटेज असेल आपले, तर आपल्याला या पद्धतीने गुण दिले जातील. आता हे गुण आपण कॅल्क्युलेशन करू शकतो स्वतः. तर हे गुण आपलं जेवढं पर्सेंटेज असेल त्या रेंजमध्ये 55 येत असेल तर 55 मिळणार आहे तुम्हाला. टिप देण्यात आले महत्त्वाचं, ज्या उत्तीर्ण उमेदवारांना 40% पेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी 35 गुण ग्राह्य धरण्यात येतील. तर बघा, ज्या उमेदवारांचं 12वीमध्ये त्यांना 40% कमी असतील म्हणजे पर्सेंटेज असतील तर त्यांना सरासरी 35 गुण ग्राह्य धरले जातील, असं या ठिकाणी टिप देण्यात आले आहेत. तर पुढे बघा, आता पदवीधरही महत्त्वाचं आहे. पदवीधरला आधी पूर्वी 2 मार्क होते. आता या ठिकाणी पदव्युत्तर पदवीला 4 मार्क करण्यात आले आहेत. तर बघा, तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल, कोणतंही डिपार्टमेंटचं असेल, तुमचं मुक्त विद्यापीठाचं असेल किंवा BA, BSc इंजिनिअरिंग कोणतंही असेल, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला आता 10 गुण दिले जाणार आहेत. नंतर PG जर तुमचं झालं असेल, पदव्युत्तर पदवी झाली असेल तुमचं, आधी पूर्वी 2 मार्क होते, आता 4 गुण या ठिकाणी करण्यात आले आहेत. तर पदवी तुमची कोणतीही असेल, पदवी तुमचं MA, MAd, MSc जे झालं असेल तुमचं, PG झालं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 4 गुण दिले जातील आणि तुमचं जर DEd झालं असेल तर DEdला 2 गुण दिले जातील आणि BEd झालं असेल तुमचं तर BEdला सुद्धा 2 गुण दिले जातील. आता महत्त्वाचा मुद्दा आहे, हे कंपल्सरी आहे. तर शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे MSIT सर्टिफिकेट अथवा शासनाने वेळोवेळी समकक्ष ठरवलेल्या संगणक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्याचे प्रमाणपत्र असल्यास तुमचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असल्यास तुम्हाला 2 गुण दिले जातील. कोणतंही असं संगणक प्रशिक्षण तुम्हाला शासकीय मान्यता संस्थेकडून तुम्ही जर घेतलं असेल ते सर्टिफिकेट तर 100% तुम्हाला 2 गुण दिले जातील. नंतर आपल्याला अतिरिक्त गुण किती आहे? अतिरिक्त गुणसुद्धा आपल्याला या ठिकाणी ग्राह्य धरायचं. अतिरिक्त गुण आहे 20 गुण. बघा, अतिरिक्त 20 गुण आहे. आता विधवा असेल किंवा अनाथ असेल तर त्यांना किती गुण दिले जाते? विधवा किंवा अनाथ असेल तर 10 गुण दिले जातात. जर जो कॅन्डिडेट विधवा असेल, अनाथ असेल तर 10 गुण. नंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचं असेल तर त्यांना 5 गुण दिले जाते आणि इतर मागास प्रवर्ग, विमुक्ती जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग असेल तर तुम्हाला 3 गुण दिले जातील. आणि महत्त्वाचा पॉईंट आहे, तर बघा, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी
तुम्ही 2 वर्षाचा अनुभव असल्यास तुम्ही ऑलरेडी काम केलं असेल, त्या ठिकाणी ड्रॉप केलं असेल जॉब किंवा तुमच्या सासरवाडीला तुम्ही नव्याने फॉर्म भरला असेल, तुमचा अनुभव 2 वर्षाचा असेल, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून तुम्ही काम केलं असेल किंवा सेविका म्हणून काम केलं असेल, 2 वर्षे काम केलं असेल, तर तुम्हाला 100% या ठिकाणी बेनिफिट मिळणार आहेत. 5 गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जातील. म्हणजे आपण या चार्टनुसार आपण जेव्हा ॲप्लिकेशन अप्लाय करतो, या पदासाठी सेविका किंवा मदतनीस या पदासाठी ॲप्लिकेशन अप्लाय करतो, तेव्हा आपल्याला कॉम्पिटिशन त्या ठिकाणी आपल्याला भरपूर असतं. आत्ताच्या काळामध्ये तर कॉम्पिटिशन खूप असते. जर 10 ॲप्लिकेशन आले, तर 10 ॲप्लिकेशनचं आपल्याला सर्व कॅन्डिडेट माहीत असते. कारण आपल्या ज्या ठिकाणी आपण ज्या गावामध्ये ॲप्लिकेशन अप्लाय करतोय, त्या ग्रामपंचायत थ्रू त्याच ग्रामपंचायतचे महिला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतात. तर आपल्याला सर्वांचं रिझल्टसुद्धा माहीत असतं. आपले पर्सेंटेज किती येते आहे, हे सर्व आपण या ठिकाणी स्वतः आपल्या घरी बसून कॅल्क्युलेशन करू शकतो. कॅल्क्युलेशननुसार आपण आपलं रिझल्ट या ठिकाणी लावू शकतो. आता या ठिकाणी जर मिस्टेक झाली, एखाद्या वेळेस काय झालं, आपलं पर्सेंटेज जास्त असेल, आपलं निवड झाली नसेल, तर आपल्याला ऑब्जेक्शन कसं घ्यायचं आहे, तो व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी हे महत्त्वाचं असेल, कारण आपल्याला हे गुण कसे दिले जाते हे समजलं, तर आपण इझी ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकतो. व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.